जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। मराठी विरुद्ध गुजराती मारवाडी हा वाद संपवायचा आहे असं त्यांनी सांगितलं। राज ठाकरेंचं निमंत्रण आल्यास शिष्टमंडळासोबत भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलं। राज ठाकरेंमध्ये राज्यातला वाद सोडवण्याची ताकद असून राज ठाकरेंचा मराठीचा मुद्दा योग्य असल्याचं ते म्हणाले। या महाराष्ट्रामध्ये मान्य राजसाहेब ठाकरे हे मला बाळासाहेबांचं एक रूप दिसते आणि ज्यांची जी भूमिका आहे ती हिंदूवादी भूमिका आहेत आणि जे मराठीचे जे हिंदू हृदय सम्राट लोक त्यांना म्हणतात आणि आमचे मारवाडी आणि गुजराती समाज म्हणत असतात। तर माझी अशी फार इच्छा आहे, अशी हृदयापासून इच्छा आहे की हा मराठी विवाद खतम करण्यासाठी दुसरा कोणताही नेता करू शकत नाही, मात्र मान्य राजसाहेब ही कर सकते। यदि राज साहब ठाकरे जो मुझे आमंत्रित करते हैं तो मैं उनके पास जाऊंगा और ये मुद्दा रखूंगा और कहूंगा कि मराठी गुजराती और मारवाड़ी का मुद्दे को जल्दी खत्म करे और जब हम करेंगे और आम्ही ज्यांचं जे राजसाहेबांचं आहे की मराठी बोलवा लागेल, जो मराठी भाषेचा अपमान करत असेल त्यांना तुम्ही प्रसाद द्या, आम्ही त्यांना आक्षेप घेणार नाही। जे मीरा भाईंदरमध्ये झालेलं आहे ती एक राजनीतिक धोरण झालेलं आहे, मी त्याच्या विषयावर बोलणार नाही, परंतु हे कधीपर्यंत चालणार? आम्ही प्रांप्रांती नाही, आम्ही शांतिप्रिय समाज आहे। तर कबूतरखान्यावरनं मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली। मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी दादरच्या कबूतरखान्यात आंदोलन केलं। यावेळी मोठ्या संख्येने इथं असलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली। या धरपकडीवरती मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। शांततेत आंदोलन करण्यास का बंदी आहे असा सवाल या कार्यकर्त्यांनी विचारला। जैन समाजानं केलेल्या आंदोलकांची धरपकड केलेली नव्हती। नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे की कबूतर असाही सवाल कार्यकर्त्यांनी विचारला। तर कोर्टानं बंदी घालूनही ही बंदी झुगारणाऱ्या जैन समाजाच्या कार्यकर्त्यांवर का कारवाई केली जात नाही असा सवाल त्यांनी केला। जर त्या समुदायाने चाकूसुरी हातात घेतला तर अल्पसंख्याक जर हा चाकूसुरी हातात घेतला असता तर आज मुंबई जाम झाली असती। मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही झाले तर आमची परंपरा नाही का चाकूसुऱ्या घ्यायची? आम्ही तर छत्रपतीचा वंशज आहोत, पण आम्ही न्यायालयाची बाजू मांडतो, न्यायालयाचा आदर करतो। सर काय सांगाल, पण काय सांगाल की अनेक जे आहेत ते म्हणतात की कबुतरांचा विरोध का करताय? पण कबुतरांमुळे तुम्हाला जर कबुतरांचं तुम्हाला एवढं आवड आहे ना तर तुमचं मंदिर ओपन आहे ना, तिकडे तुम्ही धान्याची रास घाला ना। आमचं तसं म्हणणं नाहीये, तुम्ही कबुतरांना तिकडे बोलवा। कबुतरांचं खाणं मराठी शाळा बघा, मराठी माणूस बघा कसा मुंबईतून बाहेर जाईल। गिरण्या तर अशा आजारी पडून बंद पाडल्या, आता हळूहळू करत करत ही शिरजोरी होते। मग आम्ही मराठी लोकांनी जायचं कुठे? तुम्ही इथं सर्व दादरचा कुठलाही तुम्ही सर्वे करा, तुमच्या लक्षात येईल की इथं सर्व बाकीचे लोक जास्त आहेत आणि विरारचा पण तुम्ही मोर्चा पाहिला असेल। अरे मग आम्ही जायचं कुठे? म्हणजे आम्हाला काही जगण्याचा अधिकारच नाहीये का? आमचा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून आमची मागणी आहे की उच्च न्यायालयाचा आदेश पाळावा, त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत ज्यांनी चाकूसुऱ्या घेऊन जे बाहेर आले होते। लोकांचे हक्क गेले कुठे? एवढी आंदोलन झाली, शस्त्र उचलण्याची भाषा झाली, त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली? हाच तर आमचा प्रश्न आहे ना आजचा। आम्ही आंदोलन आहे, पोलीस आयुक्तांना खरं निवेदन देण्यासाठी मराठी एकीकरण समिती येते आणि त्याच्या अगोदरच जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय करून जर तिथून उचलून इथे आणण्यात येत असेल, आज गरज आहे मराठी माणसाला एकत्रित येण्याची, आम्ही तेच आदेशाचा फॉलो करावं, हा आदेश मान्य करावा सगळ्यांनी, अशी आमची फक्त आग्रहाची विनंती आहे। आणि ह्याच्याकरता कुठल्याही राजकारणाने पोलिसांवरती पालिकेवरती दबाव आणू नये आणि असा पोलिसांना दबाव टाकून असं मराठी माणसाला जर तुम्ही धरपकड करत असाल, मराठी माणसावर तुम्ही जर हिंसा करत असाल तर मराठी माणूस आणखीन उग्र पद्धतीने हे आंदोलन करेल। आज आंदोलनाचा दिवस नाहीये, आज महामोर्चा नाहीये, आज फक्त आम्ही निवेदन देत आहोत आणि याचा निवेदनाचा तुम्ही आदर केला पाहिजे। कुठेतरी आमच्याकडून निवेदन तुम्ही स्वीकारावं। तर चिकन मटण बंदीवरनं सुद्धा वाद पेटलेला असताना भाजपनं आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांवरती निशाणा साधलाय। 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारनं घेतलेला नसून 12 मे 1988 मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि काँग्रेसची सत्ता असताना घेतलेला हा निर्णय। त्यानंतर महिन्याभरातच शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि तेव्हा 15 ऑगस्टला कत्तलखाने बंदचा
निर्णय हा पहिल्यांदा अंमलात आणला गेला, असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं. त्यामुळे महायुती सरकारवरती आगपाखड करणारे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड हे 15 ऑगस्टला कत्तलखाना बंदीसाठी शरद पवारांचा निषेध करणार का, त्यांना विरोध करणार का, त्यांना जाब विचारणार का, असा सवाल उपाध्येंनी विचारलाय. 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय 1988 मध्ये काँग्रेस सरकार होतं. 12 मेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्या दिवशी निघालेला हा GR आहे. 7 दिवस त्यावेळी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये 15 ऑगस्ट रोजचा एक दिवस आहे. त्यानंतर महिनाभरात शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला, तो शरद पवार मुख्यमंत्री असताना. मग आत्ता या निर्णयावरती आगपाखड करायचं कारण काय, जो महायुती सरकारने घेतलाच नाही. आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे वैभव नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात. रस्त्यावरून आज वैभव नाईक यांनी आंदोलन केलं मुंबई गोवा महामार्गावरती आणि हे आंदोलन संपताच वैभव नाईक हे बावनकुळे यांच्या भेटीला गेले. शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही भेट झाली. रस्त्याच्या मुद्द्यावरनं वैभव नाईकांनी जोरदार आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर बावनकुळेंची त्यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल आज शिवसेनेच्या उभाटा गटानं हे ते सिंधुदुर्गमध्ये आंदोलन केलं. वैभव नाईक यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे. आपल्यासोबत वैभव नाईक सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या का आंदोलनाची वेळ या रस्त्यांच्या संदर्भात येते. 11 वर्षापूर्वी हा मुंबई गोवा सुरू झाला आणि त्यामध्ये अनेक ठेकेदार बदलले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला रस्ता जरी पूर्ण झाला असेल तर रायगड, रत्नागिरी या पॅकेजचं कामं थांबलेली होती आणि हा रस्ता आपल्याला माहिती असेल की 98 काम पूर्ण झालं म्हणून वारंवार अधिकारी मंत्री सांगतायत, परंतु सिव्हिल काम सोडून 98 पूर्ण झाले. सिव्हिल कामामध्ये अनेक ब्रिज अजून आहेत, ओव्हरब्रिज आहेत आणि या संदर्भात आत्ता माननीय नितीन गडकरींशी सुद्धा आम्ही चर्चा केली आणि त्यांनी पण या संदर्भात आढावा घेऊन हे करण्यात आले. परंतु दुर्दैवाने या विभागाचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री यांनी याचा कधी आढावा घेतला नाही आणि त्यामुळे हा रस्ता नुसता सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता थोडा भागापुरता पूर्ण करण्यात आला. त्याचा टोल आकारण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे हा रस्ता पूर्ण झाला नाही, परंतु नुसता एक पॅकेज पूर्ण झालं आहे आणि हा रस्ता पूर्ण अजून वर्षभर लागेल आणि जवळजवळ 4000 बळी या रस्त्यामुळे गेलेले आहेत आणि त्या संदर्भात आमचं हे आंदोलन आहे. आज जरी आम्ही हे आंदोलन पोलिसांनी आमचं हे आंदोलन थांबवलं असेल तरी येणाऱ्या काळामध्ये ह्या रस्त्यावर साधे वारंवार आम्ही रस्त्यावर उतरू आणि हा संघर्ष आम्ही चालू ठेवू. या रस्त्याच्या ऐवजी आहे तो रोरो सेवा देण्याचा प्रयत्न येत होते. गणेश भक्तांना त्रास कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं सरकार. खरं तर म्हणजे 11 वर्ष तुम्ही करायचं आणि रोरो सेवेसाठी पानं पुसायची, त्याचे 7000 रुपये घेणार आहेत. आज बस बघितलं की कुठल्याही बस आता सुरू नाहीत. आम्हाला औद्योगिक भाडं म्हणजे एखाद्या मुंबईवर आमचे जे औद्योगिक भाडं आहे ते सुद्धा किती प्रमाणात डबल द्यावं लागतं रस्ता खराब असल्यामुळे. खरं तर आता बावनकुळे साहेबांची तुम्ही भेट घेतला, या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा होती की कुठली? म्हणजे आमचं आंदोलन सुरू होतं आणि त्यांनी स्वतःहून आम्हाला सौजन्य दाखवलं. आम्हाला उपरकर साहेब, संदेश पारकर, बाबूराव आणि ह्यांना सगळ्यांना आम्हाला स्वतःहून बोलवलं, आम्हाला वेळ दिला. त्याचबरोबर त्यांनी नितीन गडकरींशी सुद्धा या विषयावर चर्चा केली. महसूलचे जे विषय आहेत त्यांच्या विषयावर सुद्धा आम्ही चर्चा केली. अधिकारी होते, जिल्हाधिकारी होते आणि या संदर्भात म्हणजे त्यांनी खरं तर MPD ॲक्ट वाळूच्या संदर्भात सुद्धा त्यांनी केले आणि त्यांनी सकारात्मक भूमिका आमच्या म्हणण्यावर दाखवली की जी इथल्या पालकमंत्र्यांना आरोप प्रत्यारोपच करण्यात वेळ घालतो, परंतु त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हा प्रश्न सोडवण्याकडे प्राधान्य दिल्याचं आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे. त्या अनुषंगाने या दोघांनी भेट घेतली असल्याचं सुद्धा त्यांनी या निमित्तानं आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.